इराणच्या विरोधात इस्रायल आणि अमेरिकेचं जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाला आज 1 महिना पूर्ण होतोय। 28 फेब्रुवारी या दिवशी या युद्धाला सुरुवात झाली होती। साधारणपणे 8 दिवसांमध्ये हे युद्ध संपेल असं तज्ञांचं मत होतं। मात्र हे युद्ध कमालीचं लांबलंय। अमेरिका आणि इस्रायलच्या भडीमाराला इराणने देखील चिवट असा प्रतिकार केलाय। इराणचे सर्वेसर्वा अली खामेनेई हे पहिल्याच दिवशी हल्ल्यामध्ये मारले गेले। इराणचे कित्येक वरिष्ठ नेते, अतिवरिष्ठ लष्करी अधिकारी देखील मारले गेले। मात्र इराणचा कडवा प्रतिकार अद्यापही टिकून आहे। गेल्या महिनाभरामध्ये आखातामधील विविध देशातल्या अमेरिकी तळांवरती इराणने भीषण मारा केलाय। इस्रायल देखील अगदी राजधानीपर्यंत लक्ष करत इराणने भंडावून सोडलंय। इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरत जगाचंही नाक दाबलंय। त्यामुळे आता युद्धविरामासाठी अमेरिकेवरती दबाव वाढतोय। ट्रम्प यांनी तशी भाषा देखील सुरू केली आहे। मात्र अजूनही सुरू असलेले हल्ले बघता तशी शक्यता ही दृष्टीपथात नाहीये। दोन्ही बाजूंनी अजूनही बॉम्बचे हल्ले सुरू आहेत। इराण विरुद्धच्या 4 आठवड्यांच्या युद्धात अमेरिकेनं 850हून अधिक टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्र डागली आहेत। इराणनं आतापर्यंत इस्रायलवरती 400 पेक्षा अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली आहेत आणि इस्रायलनं आपल्या संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून 92% क्षेपणास्त्र पाडल्याचा दावा केलाय। दरम्यान इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये हजारो जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण हे जखमी देखील झालेले आहेत। तर या महिन्याभर चाललेल्या युद्धामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या देशांमध्ये किती जणांचा मृत्यू झालेला आहे बघूया। इराणमध्ये 1937, लेबनॉनमध्ये 1100, इस्रायलमध्ये 19, इराकमध्ये 89, UAEमध्ये 11 आणि कुवैतमध्ये 6 जणांचा मृत्यू। अमेरिकेमध्ये 13, सौदी अरेबियामध्ये 2 आणि ओमानमध्ये देखील 3 जणांचा मृत्यू झालाय। LPG घेऊन MT जग वसंत जहाज हे भारतामध्ये पोहोचले। कुवैतवरून आलेल्या या जहाजामध्ये 47,612 मेट्रिक टन इतका LPGचा साठा आहे। गुजरातच्या जामनगर जवळच्या कांडला बंदरावरती हे जहाज सध्या दाखल झालेलं आहे। तर होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे अनेक जहाजं ही अडकून पडलेली होती आणि अखेर कुवैतवरून हे जहाज LPGचा साठा घेऊन सध्या भारतामध्ये पोहोचलेलं आहे। गुजरातच्या बंदराला हे सध्या लागलेलं आहे। इराणवरती अमेरिकेनं आतापर्यंत 30,000 कोटी रुपयांची टॉमहॉक क्षेपणास्त्र डागली आहेत। अमेरिकेच्या भात्यामधल्या प्रबळ क्षेपणास्त्रांपैकी ही एक आहेत। आतापर्यंत 850 पेक्षा अधिक टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर अमेरिकेने केलाय। एका टॉमहॉकची किंमत 35 कोटी रुपये आहे। एका वर्षामध्ये अधिकाधिक 100 टॉमहॉक तयार होतात। तसं असताना देखील 850 क्षेपणास्त्रांचा वापर हा 4 आठवड्यामध्ये म्हणजे या महिनाभरामध्ये अमेरिकेकडून करण्यात आला आहे। तर इराणमधल्या इस्फहान आणि कोम शहरांवरती अमेरिका आणि इस्रायल भीषण हल्ले करत आहे। इस्फहान शहरामध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर कोम शहरावरती देखील हल्ला करण्यात आला। यामध्ये 18 लोकांचा जीव गेलाय। इराणमधल्या यजद आणि अराक या प्रांतामधल्या अणु प्रकल्पांवरती देखील हल्ले करण्यात आले। तेहरान शहरावरती देखील अमेरिकेनं भीषण मारा केलाय। अमेरिकेच्या माऱ्यामध्ये तेहरानचं विद्यापीठ उद्ध्वस्त झालंय। तर युद्धाला 1 महिना पूर्ण होतो आहे। यावरती तज्ञ विजय खरे यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। सर्वांना असं खात्री होती की इराणकडे एवढी लष्करी शक्ती नाही। जर अमेरिका आणि इस्रायल एकत्र आलं तर कदाचित इराणचा लगेच त्या ठिकाणी पराभव होईल। परंतु गेल्या महिन्याभरापासून नव्या पद्धतीची राजवट आणणं हा जो उद्देश होता, तो उद्देशासाठी जे युद्ध झालं ते सफल होऊ शकलं नाही। जो अमेरिका 2 दिवसाची 5 दिवसाची भाषा करत होता, तोच अमेरिका आज काही दिवस मधल्या काळात ब्रेक घेण्याची भाषा करतोय। हा एक सर्वात महत्त्वाचा चेंज आपल्याला पाहावयास मिळतो। तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ञ अरविंद गोखले यांनी या युद्धाच्या संदर्भात काय म्हटलंय बघूया। शांततेसाठी म्हणून प्रयत्न करणारी संघटना संयुक्त राष्ट्रसंघ
या सगळ्या युद्धामध्ये पूर्णपणानं नेस्तनाबूत झाली आहे किंवा काय, किंवा ती अमेरिकेच्या दारातलं एखादं जनावर असावं अशा पद्धतीची अवस्था तिची झाली आहे किंवा काय, असा प्रश्न उभा राहतो. या संपूर्ण कालखंडामध्ये महिनाभरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस काहीही बोललेले नाहीत. अली खामेनी यांची हत्या केल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने किमान पक्षी त्याचा निषेध करायला पाहिजे होता, खेद प्रकट करायला पाहिजे होता, पण तो खेद प्रकट केला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.